इंग्लिशमध्ये 26 म्हणजे 26 लेटर्स आहेत. लेटर्स म्हणजे अक्षर. पण प्रत्येक जे लेटर आहे ते दोन प्रकारे लिहिलं जातं. एक बिग म्हणजे मोठं किंवा त्याला आपण कॅपिटल म्हणतो, आणि दुसरं म्हणजे स्मॉल म्हणजे छोटं. पहिलं अक्षर ए हा झाला कॅपिटल ए म्हणजे बिग ए, आणि हा झाला स्मॉल ए. तोच जर आपण इथे वहीत लिहिला तर इथे आपण हा ए लिहिला आणि ह्या लाईनीमध्ये त्याच्या मध्यावरून आपण छोटा ए लिहितो. त्याचप्रमाणे बी जर तुम्ही इथे लिहिलात तर हा झाला मोठा बी आणि हा झाला छोटा बी. मग सी लिहिलात तर मोठा सी आणि छोटा सी. डी लिहिलात तर मोठा डी आणि छोटा डी. ई लिहिलात तर मोठा ई आणि छोटा ई. आणि एफ लिहिला तर हा मोठा एफ आणि हा छोटा एफ. तोच तुम्ही तुमच्या वहीत लिहायला घेतल्यावर कसा होईल? हा मोठा ए आणि हा छोटा ए म्हणजे कॅपिटल ए आणि स्मॉल ए, कॅपिटल बी आणि स्मॉल बी. हा बघा, हा इथे एवढा छोटा आहे. कॅपिटल सी आणि स्मॉल सी, कॅपिटल डी आणि स्मॉल डी, कॅपिटल ई आणि स्मॉल ई, कॅपिटल एफ, स्मॉल एफ, कॅपिटल जी आणि स्मॉल जी. आता जी लक्षात घ्या, हा इथे खाली आलेला आहे. हा जी आलेला आहे, स्मॉल जी खाली येतोय, ह्या लाईनीच्या खाली येतोय. कॅपिटल एच आणि स्मॉल एच, कॅपिटल आय आणि स्मॉल आय ह्याच्यावरती टिंब आहे. कॅपिटल जे आणि स्मॉल जे, जे वरती पण टिंब आहे, पण हा जे असा खाली येतोय, जी जसा खाली येतो तसा जे पण अर्धा लाईनच्या खाली येतो. कॅपिटल के आणि स्मॉल के, कॅपिटल एल आणि स्मॉल एल, कॅपिटल एम, स्मॉल एम, कॅपिटल एन, स्मॉल एन, कॅपिटल ओ आणि हा स्मॉल ओ, कॅपिटल पी आणि स्मॉल पी. तर पी देखील बघा खाली आलेला आहे. पी देखील खाली आला आहे, जी देखील खाली आहे, जे देखील खाली आहे. कॅपिटल क्यू आणि स्मॉल क्यू, तर आता बघा पी आणि क्यू दोघंही खाली आहेत. कॅपिटल आर आणि स्मॉल आर, कॅपिटल एस आणि स्मॉल एस, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, कॅपिटल यू असा हा गोलाकार आहे आणि स्मॉल यू आहे तो बघा असा आहे. कॅपिटल व्ही, स्मॉल व्ही, कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल एक्स आणि स्मॉल एक्स, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. आता स्मॉल वाय देखील खाली आलाय बघा. कॅपिटल झेड आणि स्मॉल झेड. तर ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, जे खाली येतो, जी खाली येतो, पी खाली येतो, क्यू खाली येतो आणि वाय खाली येतो. त्यामुळे अक्षरं लिहिताना कॅपिटल आणि स्मॉल अगदी व्यवस्थित रीतीने लिहिली गेली पाहिजेत.